ते कन्याकुमारी पर्यंत, हिंगोली नांदेड पासून तर नागपूर पर्यंत, नागपूर पासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये विकासाचं जाळं मोदींच्या नेतृत्वामध्ये आपल्याला दिसतं. ऐकायला का तिकडे पुढच्या तर कमेंट दिसायला ते काहीच नाही, तिकडे कोणीच नाही. त्याचं काय खुर्ची आहे? लोक जी हालत तयार नाही. सत्तेच्या विरोधातच लोक आहेत. सत्तेच्या बाजूनं की बा गावातून आपण 10-20 जण बोलवायचे, गाडी जुलम पैसे देतो म्हणलं तरी येईनात लोक. तिकडे खुर्च्या रिकाम्या दिसतात. अनेक मंडळ इकडे बसलेले आहेत, तुम्ही इकडे सावलीला बसलेले. नाही सावली नाही, उन्हात हो. आम्ही सावलीत काय झालं, पण आम्हाला बाबा दुरून नितीन गडकरी साहेब चांगले माणसं आहेत म्हणून ऐकावं म्हणून आलतो. हिंगोली मतदारसंघात गाव येतं तुमचं? हो, हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्येच गाव आहे माझं. विधानसभा मतदारसंघामध्ये कळमनुरीमध्ये गाव येते. मी राहणारा तिखाडीचा आहो. पण नितीन गडकरी साहेब स्वच्छ प्रतिमेचे माणसं असल्यामुळे पाहायला आलो, नाही तर पाहायला काही येत नाही. आहेत त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी व्यापारी मंडळी आणि बँक ज्यांनी निवडा सहकारी बँक चालवतात त्यांचा सुद्धा मी. नितीन गडकरी साहेब आले सभेला. नाही, ते स्वतः चांगले माणसं आहेत. त्यांचा काम बी चांगलं आहे आणि चांगले क्वालिटीचे माणसं आहेत. त्यांना लोक लाईक करतात. पण बाकी पण उमेदवारांच्या प्रचारात इथं आलेत ते त्यांच्या आल्यानं इथं काही फरक पडणार आहे. ते स्वतःच्या याच्या प्रचारामध्ये त्यांच्या याच्यामध्ये ते त्यांचं चांगलं कार्य आहे. तिकडं माणूस चांगला आहे. सभेच्या ठिकाणी गेलात तिथं बसलात खुर्चीवर. हां, या भाषणानं त्यांच्या भाषणाने इथं काही फरक पडणार नाही. काही फरक पडणार नाही. काही पडणार तुम्ही तिथं गेले सभेमध्ये आता? नाही गेलो का गेलं नाही? खुर्च्या वगैरे टाकलेल्या नाही, पण आम्ही असं त्यांना म्हणजे ते माणूस चांगला असल्यामुळे आम्हाला ते आमची भावना झाली त्यांचे थोडंसं. उमेदवार हां, उमेदवार कोण आहे ते पण माहिती नाही आम्हाला. उमेदवार कोण आहे तर माहिती नाही. बरं, कुठलं गाव तुमचं? माझं गाव इथलंच आहे, हिंगोली. कुठून आलात? त्यानं लोक तुमच्या मसाठी तिथं बोलवले जात आहे, तरी पण लोक जायला तयार नाहीत. गोविंदाला फ्लॉप शो ठरला आहे. मुख्यमंत्री उमेदवारी फॉर्म भरायला आले, तो फ्लॉप शो ठरला आहे. आता तुमच्या माझ्यासाठी नितीन गडकरी साहेब आलेत, तिथं पण पब्लिक गेली नाही. हा फ्लॉप शो ठरला, कारण की लोक प्रचंड यांच्यावर नाराज आहेत की यांनी आतापर्यंत 5 वर्षामध्ये काय केलं, फक्त जनतेला त्रास देण्याचं काम केलं. लोकांना तुमच्या माझ्यासाठी लोकांना कुठेतरी दुखवण्याचं काम केलं. त्याच्यामुळे जनता फक्त निवडणुकीची वाट बघत आहे 26 तारखेला. 26 तारखेला प्रचंड असं मतदान नागेश पाटील आष्टीकर यांना आपल्या